सुरुवात. सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्गी समगानं तपो सुखो. विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सातपूर कॉलनी जेतवन बुद्ध विहारातील सर्व उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलमैत्री मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आज या मंगलमय प्रसंगी तथागतांचा श्रेष्ठ सिद्धांत बौद्ध जीवन मार्ग हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आपण बघत आहोत, ज्यामध्ये विशेष रूपाने भगवंताने धम्मपदातील जे वग्गा आहे तर त्या वग्गांचा सार म्हणजे या ग्रंथामध्ये बौद्ध जीवन मार्ग या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे. कारण धम्मपद हा अत्यंत अनमोल असा ग्रंथ आहे आणि त्यामुळे या धम्मपदातील एक एक गाथा मानवी जीवनाचा अनमोल असा सार आपल्याला त्या गाथेमध्ये पाहायला मिळत असतो आणि त्यामुळे पूर्णतः वग्गाचा सार आपल्याला त्यामध्ये बाबासाहेबांनी दिला. तर आज या प्रसंगी आपण बघत आहोत क्रोध आणि वैर नहि वैरेन वैराने समंतिधं कुदाचनं अवैरेनच समंती यस धमो सनंतन. या जगामध्ये वैराने वैर कधीही शमवल्या जात नाही, कधीही नष्ट होत नाही आणि अशा प्रकारे जर मनुष्य वैरत्व करत असेल, वैरभाव मनामध्ये निर्माण करत असेल आणि सतत सतत वैरत्वाची भावना जर त्या मनुष्यांच्या चित्तामध्ये असेल तर मानवी जीवनामध्ये मनामध्ये उत्पन्न होणारं जे वैरभाव आहे, जे वैरत्व आहे, तर भगवंत असे म्हणतात की ही जे वैरत्वाची भावना आहे या वैरत्वाच्या भावनेला आपण सदा सर्व काळ नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. कारण हा मानवी जीवनाचा सनातन असा धर्म आहे, म्हणजे परंपरागत चालत आलेला हा धम्म आहे. म्हणजे मनुष्याच्या मनातील एकमेकांच्या प्रती उत्पन्न होणारं जर वैरत्व आपल्याला नष्ट करायचं असेल तर त्यावरती एकमेव उपाय म्हणजे मैत्री भाव आहे. मैत्री भावाशिवाय आपण आपल्या मनातील वैरत्व कधीही नष्ट करू शकत नाही किंवा आपल्या मनातील क्रोधभावसुद्धा आपण कधीही नष्ट करू शकत नाही. कारण हा एक जीवन मार्ग आहे, म्हणजे मानवी जीवनाचा हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे अशा प्रकारे बाबासाहेबांनी म्हटलं आहे. भगवान बुद्ध असे म्हणतात की या संसारामध्ये अनेक लोक अशा प्रकारचा विचार करतात की त्यांनी मला मारले, त्यांनी मला हिणवले, त्यांनी मला लुटले, त्यांनी माझे हरण केले, त्यांनी माझा अपमान केला, तो मला अपशब्द बोलला आणि अशा प्रकारचं वारंवार चिंतन मनुष्य करत असतो. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं चिंतन जर आपण वारंवार करत असेल तर आपलं वैरत्व कधीही शमत नाही, कधीही नष्ट होत नाही. उलट
आपण जेव्हा त्या गोष्टीचं चिंतन करत असतो, मनन करत असतो, तर पुन्हा पुन्हा तो क्रोधाचा भाव, द्वेषाचा भाव, वैरत्वाचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि पुन्हा पुन्हा आपलं मन बेचैन होते, दुःखी होते, कष्टी होत असते. कारण अशा प्रकारची भावना जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते, तेव्हा तेव्हा तशा प्रकारचा क्लेश भाव, जो वैरत्वाचा भाव आहे, तो वैरत्वाचा भाव, क्लेश भाव जागरूक होत असतो. आणि जेव्हा जेव्हा तो भाव जागृत होतो, तेव्हा तेव्हा मनुष्याचं मन बेचैन होते, दुःखी होते, कष्टी होत असते. आणि त्यामुळे मनाला प्रसन्न जर करायचं असेल, मनातील क्रोधभाव, रागभाव, द्वेषभाव जर नष्ट करायचा असेल, तर त्यावरती एकमेव उपाय तो म्हणजे मंगलमैत्रीची भावना करणे आहे. कारण मंगलमैत्रीची भावना जर आपण करत असेल, तर आपल्या मनातील वैरत्वाला, वैरभावाला आपण नष्ट करू शकतो. भगवंत असे म्हणतात की ही जी वैरत्वाची भावना आहे, तर याचा जे विस्तार आहे, म्हणजे अनेक प्रकारच्या दोन व्यक्ती जिथे एकत्र येत असतात, तिथे वैरभाव आणि प्रेमभाव ह्या दोन्ही गोष्टी निर्माण होत असतात. भगवंत असे म्हणतात की आई वडिलांमध्ये क्रोध किंवा वैरत्वाची भावना असते, मुलांमध्ये, आईंमध्ये वैरत्वाची भावना असते, पती पत्नींमध्ये वैरत्वाची भावना असते, शेजाऱ्यांमध्ये वैरत्वाची भावना असते, किंवा अन्य प्रकारचं राजे लोकांमध्ये वैरत्वाची भावना असते. म्हणजे या सृष्टीमध्ये भगवंत असे म्हणतात की वैरत्वाची जी भावना आहे, तर या भावनेची सीमा नाही आहे. म्हणजे असंख्य काळापर्यंत हे वैरत्व मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असते आणि ते वैरत्व पूर्ण करण्यासाठी पिढ्यानपिढ्या दर पिढ्या या वैरत्वामध्ये म्हणजे नष्ट होत असतात, नाहीशा होत असतात. कारण मातापित्यांचं वैरत्व असेल तर मुलगा सुद्धा वैरत्व करत असतो, मुलाचं वैरत्व त्याचाही मुलगा करत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या पिढी दर पिढी कधी कधी वैरत्वाची भावना मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. परंतु भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे असंख्य पिढ्या जरी या वैरत्वाच्या भावनेने नष्ट झाल्या, नाहीशा झाल्या, तरी सुद्धा मनुष्याच्या मनातील वैरभाव कधीही नष्ट होत नाही. कारण तो जर त्या वैरभावाला समजून घेत नसेल, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल, नाहीसा करण्याचा प्रयत्न करत नसेल, तर वैरभाव कधीही नष्ट होणार नाही. आणि केवळ वैरत्व जो मनुष्य करतो, तो तर दुःखी होतो, तो तर कष्टी होत असतो, तो तर बेचैन होतो. परंतु त्या वैरत्वामुळे, त्या द्वेषामुळे, त्या क्लेशामुळे, त्या क्रोधामुळे जो दुसऱ्या व्यक्तींवरती आघात करत असतो, दुसऱ्या व्यक्तीवरती तो हल्ला करत असतो, दुसऱ्यांना अपशब्द बोलत असतो, कठोर बोलत असतो किंवा त्याची निंदा करत असतो, तर अशा प्रकारच्या वचनाद्वारा तो स्वतः तर अकुशल कर्म करतोच करतो, परंतु त्या व्यक्तीच्या द्वारा ज्यांच्या प्रती हा भाव निर्माण करत असतो, तर त्याचंही मन बेचैन होते, दुःखी होते, कष्टी होते. परिणामतः दोन्ही बाजूने आपण तर दुःखी होत असतो, परंतु जो आपल्या सहवासामध्ये असणारा व्यक्ती असतो, तो सुद्धा तशा प्रकारे दुःखी होतो, कष्टी होतो. आणि त्यामुळे कधीही भगवंत असे म्हणतात की जीवन जगत असताना अशा प्रकारच्या वैरत्वाची भावना आपण आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी ठेवू नये किंवा तशा प्रकारचं वैर आपण करू नये. वैरचे प्रकार सांगताना भगवंत असे म्हणतात की काही काही लोकांचं वैरत्व म्हणजे सहज असतं, ठीक आहे, थोडक्यामध्ये वैरत्व असतं आणि लगेच ते विसरून जात असतात. म्हणजे बोलले का लगेच विसरून जातात. जसं की पाण्यावरती जर आपण काठी मारली तर क्षणामध्ये त्याचे दोन भाग होतात आणि काही क्षणामध्ये ते पाणी एकत्र होऊन जाते. अगदी तसेच काही काही वैरत्व असते, काही काही अपशब्द असतात, तर ते सहज मनुष्य विसरून जात असतो. कधी कधी भगवंत असे म्हणतात की जसं जमिनीवरती आपण रेग ओढत असतो आणि ती काही वेळानंतर, काही काळानंतर मिटून जात असते, अगदी तशाच प्रकारचं काही वैरत्व, काही अपशब्द तसे असतात की काही सहज काही दिवसानंतर ते मिटून जात असतात. परंतु काही काही शब्द किंवा काही काही अशा प्रकारचं मनुष्य वचन बोलत असतो, जसं की दगडावरती कोरीव काम केलं असेल तर ते अनंत काळापर्यंत मिटू शकत नाही. अगदी तशाच प्रकारे अपशब्द बोललेला मनुष्याच्या मनाला तो लागलेला असतो आणि त्यामुळे मनुष्य म्हणतो की अशा प्रकारे मी कधीही तो शब्द विसरणार नाही. कारण शब्दाचा घाव म्हणजे शस्त्राच्या घावापेक्षा म्हणजे शब्दाचा घाव हा फार वेदनादायक असतो, दुःखकारक असतो, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं. त्याच्यामुळे सदा सर्व काळ
आपल्या वाणीवरती संयम ठेवूनच आपण बोललं पाहिजे. कारण अशा प्रकारच्या क्रोधाने आणि वैरत्वाने जर आपण बोलत असेल तर त्याचं दुःख आपल्याला आपल्या जीवनामध्ये भोगावं लागत असते. शत्रू एकमेकांच्या प्रती जो शत्रुत्वाची भावना आहे, तर ती शत्रुत्वाची भावना म्हणजे अनंत काळापर्यंत कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. कारण जेव्हा मनुष्य शत्रुत्व करत असतो तर तो शत्रुत्व पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही प्रकारच्या स्तराला म्हणजे जाऊ शकतो. कारण शत्रुत्वाचा जो वैरभाव मनामध्ये निर्माण होत असतो तर तो वैरभाव अनंत काळापर्यंत म्हणजे वर्तमान काळामध्ये तर त्याचं दुःख आपल्याला भोगावंच लागत असतं, परंतु पूर्वकर्मामध्ये सुद्धा म्हणजे पूर्वजन्मामध्ये सुद्धा किंवा अनंत जन्मामध्ये सुद्धा त्या वैरत्वाचं जे काही दुःख आहे तर ते दुःख आपल्याला भोगावं लागत असते. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं अनंत मानवी मनाच्या द्वारा आपण जे काही कर्म करत असतो तर त्या कर्माला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे की जो मनुष्य क्रोधाचा त्याग करत असतो म्हणजे क्रोधाला सोडत असतो किंवा आपल्या जीवनामध्ये जो अभिमान आहे, अनेक प्रकारचा अभिमान मनुष्याच्या मनामध्ये असतो. धनसंपत्तीचा गर्व अभिमान मनुष्याला असतो, सौंदर्याचा गर्व अभिमान मनुष्याला असतो. त्यानंतर एखादा मनुष्य जर बलवान असेल तर त्या बलाचा सुद्धा त्याला गर्व अहंभाव मीपणा असतो. कधी कधी मनुष्य प्रज्ञावान असतो, बुद्धिवान असतो, त्या बुद्धिमत्तेचा सुद्धा मनुष्याला कधी कधी गर्व असतो, अभिमान असतो. कधी कधी भगवंत असे म्हणतात की कुळाचा सुद्धा म्हणजे आमचं कुळ खूप श्रेष्ठ आहे, महान आहे, कुळाचा भाव सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तो सुद्धा एक अहंभाव मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे अहंभाव आपण बाळगत असेल किंवा क्रोध आपल्या मनामध्ये जर बाळगत असेल तर अशा प्रकारच्या भावनेच्या द्वारा आपण कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही. कारण या सर्व प्रकारच्या बंधनाला आपण तोडलं पाहिजे, या बंधनाला आपण नष्ट केलं पाहिजे. कारण अशा प्रकारची जी बंधनं असतात ती सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून देण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरणारे असतात. जोपर्यंत या बंधनाला आपण तोडत नाही, नष्ट करत नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये कधीही प्रेमभाव, मैत्रीभाव, करुणाभाव उत्पन्न होत नाही. आणि हे सर्व प्रकारचे सद्गुण जर आपल्या मनामध्ये आपल्याला विकसित करायचे असतील तर तशा प्रकारच्या भावनेच्या द्वारा आपण कुशल धम्म आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा बहकलेला म्हणजे घोडा असतो जो की वेगवान आहे परंतु बेकाबू आहे, त्याच्यावरती कोणीही काबू करू शकत नाही. आणि अशा प्रकारच्या घोड्याला जर एखादा कुशल सारथी आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या प्रज्ञेने, आपल्या चातुर्याने जर त्याच्यावरती ताबा मिळवत असेल, त्याला काबीज करत असेल तर भगवंत असे म्हणतात की मी त्याला खरा सारथी समजत नाही. परंतु एखादा मनुष्य जर आपल्या भरकटलेल्या मनावरती जर ताबा मिळवत असेल, आपल्या भरकटलेल्या मनाला आपल्या अधीन करत असेल तर त्याला मी खऱ्या अर्थाने सारथी म्हणत असतो. या संपूर्ण जगावरती अधिराज्य निर्माण करणे जे सर्व जगावर राज्य करणं सोपं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे, परंतु स्वतःच्या मनावरती राज्य करणे म्हणजे स्वतःच्या मनाला जसं पाहिजे तसं कुशल धम्मामध्ये प्रतिष्ठित करणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण मन हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. आणि अशा प्रकारच्या या कठीण मनाला जो मनुष्य आपल्या अधीन ठेवत असतो म्हणजे त्याला ज्या मार्गाने न्यायचं असेल त्या मार्गाने जर तो आपल्या मनाला घेऊन जात असेल तर खऱ्या अर्थाने त्याचा मनावरती विजय असतो. परंतु बहुतांश करून आपण बघतो की स्वतःच म्हणजे आपल्या मनासारखं आपलं मन वागत नाही आणि तो आपल्या मन आपल्याला म्हणजे त्याचे जे काही इशारे असतात किंवा त्याचं जे काही कर्म आहे तर त्याला ज्या दिशेने घेऊन जायचं असतं तर त्या दिशेने मन आपल्याला घेऊन जात असते. कारण अकुशल मार्गाने घेऊन जाणारा मन त्याचं अधिपत्य आपल्या मनावरती असतं. परंतु आपण जर कुशल मार्गाने जात असेल, चांगल्या मार्गाने जात असेल तर समजून घ्यावं की आपलं मन आपल्या अधीन असतं. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या या चंचल मनामध्ये असंख्य विचार म्हणजे उत्पन्न होत असतात. राग उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो आणि अशा प्रकारचे कर्म
जेव्हा जेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. कारण भगवंत असे म्हणतात की म्हणजे जशा प्रकारचं क्रोधाच्या द्वारा, रागाच्या द्वारा, मोहाच्या द्वारा आपण कर्म करत असतो, त्याचा परिणाम, त्याचा विपाक आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. आणि अशाच प्रकारचं कर्म जर आपण सदा सर्व काळ जर करत असेल, म्हणजे क्रोध भावनेने आणि वैर भावनेने, तर त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये असंख्यपणे आपल्याला भोगावे लागतात. वर्तमान काळामध्ये सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि भूतकाळामध्ये सुद्धा म्हणजे पूर्वकर्माचे सुद्धा कधी कधी कर्म आपल्याला भोगावे लागत असतात. आणि वर्तमान काळाचे कर्म सुद्धा भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य जर क्रोधी असेल, एखादा मनुष्य जर द्वेषी असेल, म्हणजे सदा सर्व काळ क्रोध करणारा मनुष्य आणि सदा सर्व काळ द्वेष करणारा जर मनुष्य असेल, तर त्याची जी चर्या आहे, क्रोध आणि द्वेष करणारा जो मनुष्य आहे, तर त्याची जी चर्या आहे, भगवंत असे म्हणतात की तो नेहमी अप्रसन्न असतो. क्रोध करणारा मनुष्य, द्वेष करणारा मनुष्य सदा सर्व काळ अप्रसन्न असतो. तो कधी प्रसन्न राहू शकत नाही. कारण जो आंतरिक हृदयातील त्याचा जो भाव आहे, तर तो भाव नेहमी क्रोधाचा असतो, नेहमी द्वेषाचा असतो, नेहमी वैरत्वाचा असतो. आणि त्यामुळे त्या मनुष्याचं जे चित्त आहे, ते चित्त म्हणजे भ्रांत असल्या कारणाने, अनेक प्रकारच्या विकाराने भरलेलं असल्या कारणाने त्याची मुद्रा कधी प्रसन्न राहत नसते. आणि प्रसन्न मुद्रा त्याच मनुष्याची राहते ज्याच्या मनामध्ये मैत्रीभाव आहे, ज्याच्या मनामध्ये करुणा आहे, ज्याच्या मनामध्ये प्रेमभाव आहे, जिव्हाळा आहे. तर अशा प्रकारे भगवंत असे म्हणतात की असं कर्म करणारा मनुष्य, एकतर पूर्वकर्म जर अशा प्रकारचा आपण कर्म सदा सर्व काळ जर करत असेल, तर ज्याला कुरूपता, व्यवहारामध्ये सौंदर्य आणि कुरूपता, ह्या दोन गोष्टी व्यवहारिक दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतात. भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ जो मनुष्य क्रोध करत असतो, तर तो मनुष्य कधी सौंदर्यवान म्हणून या सृष्टीमध्ये जन्मास येत नाही. भगवंताच्या काळामध्ये अनिरुद्धांची एक म्हणजे बहीण असते. तर अनिरुद्धांची बहीण असा विचार करते की एक वेळेस अनिरुद्ध जाणतात की आपण आपल्या म्हणजे बहिणीकडे गेलो पाहिजे. आणि त्या परिसरामध्ये ते जात असतात. आणि त्या परिसरामध्ये गेल्यानंतर, कारण अनिरुद्ध हे दिव्य चक्षु प्राप्त भिक्षू असतात, त्यांना दिव्य चक्षु प्राप्त ज्ञान असतं, अत्यंत सिलवान असतात, गुणवान असतात. आणि जेव्हा आपल्या बहिणीकडे जातात, तर बहिणीकडे गेल्यानंतर जेव्हा तिच्या जे काही सेविका असतात, दासी असतात, त्या दासी म्हणते अनिरुद्धांची आणि अन्य भिक्खूंची म्हणजे सेवा करत असतात, त्यांना भोजनदान देत असतात. आणि भोजनदान दिल्यानंतर, सेवा केल्यानंतर अनिरुद्ध विचारते, रोहिणी तिचं नाव असतं, तर ती म्हणते की रोहिणी का आली नाही. रोहिणी म्हणजे वंदन करण्यासाठी, भिक्खू संघाचं दर्शन घेण्यासाठी का आली नाही. तर दासी सांगतात की आर्य म्हणजे म्हणते रोहिणीची तब्येत म्हणजे बरी नाही आहे, ती थोडी बिमार आहे आणि बिमार असल्या कारणाने ती येत नाही. तर भंते पुन्हा सांगतात की रोहिणीला बोलवा. तरी सुद्धा ती म्हणते की भंते मी येऊ शकत नाही. पुन्हा तिसऱ्यांदा भंते सांगतात की रोहिणीला म्हणजे बोलवा. आणि त्यानंतर मग सेविकीच्या द्वारा तिला घेऊन येत असतं. तर ती येत असताना आपल्या संपूर्ण शरीरावरती असा कपडा म्हणजे गुंडाळून येत असते. आणि डोक्यावरचं म्हणजे जे काही वस्त्र आहे, ते वस्त्र सुद्धा डोक्याच्या समोर म्हणजे चेहरा ती दिसू देत नाही. आणि भंते म्हणतात की रोहिणी, तू अशा प्रकारे तुझा चेहरा म्हणजे का झाकवत आहे, म्हणजे चेहरा तुझा का तू दिसू देत नाही आहे. तर ती म्हणते, भंते माझा चेहरा बघण्यासारखा नाही आहे. कारण माझ्या चेहऱ्यावरती, तिच्या चेहऱ्यावरती छोटे छोटे असे म्हणजे फोड येत असतात आणि ते फुटत असतात आणि त्याचे डाग पूर्ण त्या चेहऱ्यावरती आणि शरीरावरती ते पडत असतात. तर तिथे विद्रूप तिचा चेहरा दिसत असतो. आणि तो विद्रूप चेहरा पाहिल्यानंतर मग ती दाखवते. ते म्हणते की भंते अशा प्रकारे मला हा रोग झालाय, चर्मरोग ज्याला आपण म्हणत असतो, तर तो चर्मरोग मला झाला आहे आणि अशा प्रकारचे काळे काळे डाग माझ्या चेहऱ्यावरती पडत आहेत. भंते या कर्मामुळे मी खूप दुःखी आहे, मी खूप कष्टी आहे. कारण मी कोणाला माझा चेहरा दाखवू शकत नाही. कारण रोहिणी अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते, लावण्यवती असं म्हटलं आहे, तिचं अगोदर रूप असतं. परंतु अशा प्रकारे तिचं रूप बनत असते आणि त्यामुळे ती खूप कष्टी असते, खूप दुःखी असते. तर त्या ठिकाणी भंते म्हणतात की तू अशा प्रकारचं काही कुशल कर्म केलं पाहिजे, काही पुण्यकर्म केलं पाहिजे. आणि तू अशा प्रकारचं पुण्यकर्म करत नाही, कुशल कर्म करत नाही आणि तुझे पूर्वकर्म सुद्धा अत्यंत वाईट आहे. तुला माहित आहे का
की तुला हे जे कर्माचा विपाक आहे, तर हा कर्माचा विपाक कशामुळे प्राप्त झाला, काय तू असं कर्म केलं की ज्या कर्माच्या द्वारा तुला अशा प्रकारचं हे भोगावं लागलं, की तू किंवा तुझं जे काही चर्या आहे, तुझं जे रूप आहे, अशा प्रकारचं विद्रूप का झालं तुला माहित आहे का? तर ती म्हणते की म्हणते नाही. तर भगवंत म्हणजे म्हणते अनिरुद्ध तिचं पूर्वकर्म सांगतात. आणि पूर्वकर्म सांगताना असं म्हटलं आहे की ते एका म्हणजे राजाची पट्टाराणी असते. आणि पट्टाराणी असताना अत्यंत सुंदर असते, रूपवान असते. आणि रूपवान असताना ती मात्र अत्यंत क्रोधी असते. अत्यंत क्रोध क्षणाक्षणाला तिच्या मनामध्ये क्रोधभाव उत्पन्न होत असतो. म्हणजे एवढा क्रोधभाव उत्पन्न होत असतो की अगदी थोडंसं जरी तिला कोणी बोललं का लगेच ती मनामध्ये क्रोधभाव उत्पन्न करत असते. आणि राजाची अत्यंत प्रिय असते. राजांची प्रिय असल्या कारणाने तिला राजा सुद्धा बोलत नाही किंवा अन्य दुसरे व्यक्ती सुद्धा बोलत नाहीत. आणि त्याच्यामुळे तिचा क्रोध कमी होण्याची कुठल्याही प्रकारचे चिन्ह नसतात. तर एकदा एका द्वेषपूर्ण भावनेने म्हणजे तिची सहेली असते आणि ती सहेली असं एक कर्म करते ज्या कर्मामुळे तिला खूप वाईट वाटत असते. आणि वाईट वाटल्यानंतर ती म्हणते तू माझ्याबद्दल असं कर्म केलं का, तर ठीक आहे मी तुला सुद्धा म्हणजे धडा शिकवेल. आणि तिच्या प्रती मनामध्ये वैरत्व ती निर्माण करते. आणि असं म्हटलं आहे तिचे जे वस्त्र असतात म्हणजे तिच्या सहेलीचे, तर त्या वस्त्राला एक काचकुरी नावाचा प्रकार असतो. काचकुरी म्हणजे असं असते, तर काटे असतात त्याला, म्हणजे छोटंसं असं एक फळ असतं आणि त्याच्यावरती काटे काटे असतात. तर ते काचकुरी जे असते, तर ती काचकुरी तिच्या वस्त्राला ती लावत असते. आणि वस्त्र लावल्यानंतर मग ती स्नान करते. आणि स्नान केल्यानंतर ज्या वस्त्रांना ती काचकुरी लावते, तर ते वस्त्र तिला ती परिधान करण्यासाठी देत असते. आता शरीराला जेव्हा ते म्हणजे काचकुरी लागते, तर तिला अत्यंत भयान अशा वेदना होत असतात. अत्यंत भयान वेदना होतात. आणि त्या वेदनेत ती विव्हळते, दुःख करते, कष्ट करते. आणि आपल्या रूममध्ये ती जात असते. रूममध्ये गेल्यानंतर ती कपडे काढते आणि बेडवरती लोळत असते. परंतु त्याच्या अगोदरच तिने त्या बेडवरती सुद्धा त्या अंथरलेलं असतं. आणि त्याच्यामुळे तिला असंख्य अशा असह्य अशा वेदना होत असतात. आणि अशा प्रकारच्या वेदनेमध्ये ती विव्हळत असते. तिला खूप असं भयानक असं दुःख होत असते. भंते म्हणतात की रोहिणी, तू जे हे कर्म केलं होतं, या कर्माच्या बलाने, हे जे कर्म आहे, तुझा कर्माचा विपाक आहे, या कर्म बलाने आज तुझं जे शरीर विद्रूप होत आहे, तर हे विद्रूप शरीर तुझं या कर्मरूपाने होत आहे. तू पहिले सुद्धा क्रोधी होते. तू त्याही जन्मामध्ये कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म केलं नाही, पुण्यकर्म केलं नाही, चांगलं कर्म केलं नाही. आणि अशा प्रकारच्या अकुशल कर्माच्या द्वारा तुला अशा प्रकारे हे विद्रुपीकरण तुझ्या चेहऱ्याचं झालेलं आहे. तर तू पुण्य केलं पाहिजे, तू कुशल कर्म केलं पाहिजे, तू चांगलं कर्म केलं पाहिजे. तर ती म्हणते मी काय चांगलं कर्म करू, काय कुशल कर्म करू. तर भंते म्हणतात की तू भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी एखाद्या विहाराची निर्मिती कर. ते म्हणते माझ्याकडे तर धन नाही आहे. मग भंते म्हणतात की धन जरी तुझ्याकडे नसेल, परंतु तुझ्याकडे विपुल स्वरूपामध्ये दागदागिने तर आहेत. तर ते म्हणते होय भंते, माझ्याकडे विपुल दागदागिने आहे. तर भंते म्हणतात की तुझे दागदागिने तू विक आणि त्या पैशामधून तू विहाराची निर्मिती कर. असं म्हटलं आहे की ते संपूर्ण दागिने म्हणजे विकत असते आणि त्या दागिन्याचा खूप पैसा येतो. 3 मजली विहाराची ती निर्मिती करत असते आणि भिक्खू संघाला दान करते. आणि त्यानंतर दानाचं अनुमोदन केल्यानंतर असं म्हटलं आहे की भगवंत तिच्या प्रती मंगल मैत्रीची भावना करतात आणि तिचा हा जो काय आजार असतो, तर तो हळूहळू हळूहळू कमी होत असतो आणि पूर्ववत तिचं ते सौंदर्य होत असते. भगवंत असे म्हणतात की मनुष्य जेव्हा आपला जो भाव आहे, स्वभाव भाव आहे, तर म्हणजे क्रोध हा मनुष्याच्या, तसं प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये राग असतो, द्वेष असतो, लोभ असतो. परंतु त्याची जी तीव्रता आहे, त्याची तीव्रता मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे कोणत्या प्रकारच्या अवस्थेला मनुष्याला घेऊन जात असेल, हे मात्र आपण सांगू शकत नाही. क्रोधाच्या द्वारा, द्वेषाच्या द्वारा, वैरत्वाच्या द्वारा अंगुलीमाल 999 खून करतो. परंतु जेव्हा त्याच्या मनामध्ये आपण अकुशल कर्म करत आहे, वाईट कर्म करत आहे, असा भाव जेव्हा निर्माण होतो, तेव्हा तो पूर्णपणे त्याला त्यागतो आणि पुन्हा तो दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. देवदत्त भगवंताच्या प्रती वैरत्व करत असतो. केवळ याच जन्मामध्ये तो वैरत्व करत नाही, तर अनेक जन्मामध्ये
भगवंताचं देवदत्त वैरत्व करत असतो आणि त्यामुळे ही जी वैरत्वाची भावना त्याची चालत असते, तर सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये सुद्धा शेवटपर्यंत तो वैरत्व करत असतो आणि शेवटी दुःखाला प्राप्त होत असतो. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्य जे वैरत्वाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करतो, तर ते वैर कधी कधी मनुष्य नष्ट करतच नाही. आणि वैर उत्पन्न होण्यासाठी किंवा द्वेष उत्पन्न होण्यासाठी फार असं मोठं कारण लागत नाही. भगवंत असे म्हणतात की सहज अगदी छोटस जरी कारण असेल, तर त्या छोट्याशा कारणाच्या द्वारा सुद्धा मनुष्य वैरत्व निर्माण करत असतो. एक वेळचा प्रसंग आहे. एकदा वैशालीमध्ये 500 भिक्खूंचा 2 समूह त्या ठिकाणी येत असतात. एक विनयधर असतात आणि एक ग्रंथधूर असतात. म्हणजे विनयाचं पालन करणारे 500 भिक्षू असतात आणि संपूर्ण त्रिपिटक ज्यांना मुखोगत असते, ज्याला धम्मधर असं म्हटलं आहे, तर त्या धम्मधर भिक्षू 500 असतात. तर असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की एक भिक्षू जेव्हा म्हणजे टॉयलेटमध्ये जात असतो, तर टॉयलेटमध्ये गेल्यानंतर जो की ग्रंथधूर भिक्षू असतो, तो टॉयलेटमध्ये जात असतो आणि विनय असा आहे की जेव्हा आपण जात असतो, तर जे आपण पाणी घेत असतो, तर ते पाणी पूर्णतः म्हणजे त्याचा वापर केला पाहिजे असं म्हटलं. जेवढं पाणी घेतलं तेवढं, तर त्या भांड्यामध्ये थोडंसं तो पाणी म्हणजे ठेवत असतो. तर थोडंसं पाणी ठेवल्यानंतर पुन्हा विनोदर भिक्षू जातो टॉयलेटमध्ये आणि तिथे गेल्यानंतर तो पाहतो, तर याने पाणी म्हणजे शिल्लक ठेवलेलं आहे, पाणी पूर्ण टाकले नाही आहे. लगेच तो बाहेर येतो आणि त्यांना म्हणतो की म्हणते, आपण बाथरूममध्ये पाणी शिल्लक ठेवलं होतं? तर तो म्हणतो, होय, मी पाणी म्हणजे शिल्लक राहिलं होतं. तर ठीक आहे म्हणते, काय काही समस्या नाही आहे आणि असं म्हणतो. परंतु तिकडे गेल्यानंतर मात्र अन्य भिक्षूंना तो सांगत असतो की बघा, तो धम्मोदर भिक्षू आहे, त्या धम्मोदर भिक्षूला समजायला पाहिजे की संपूर्ण पाणी त्याने वापरायला पाहिजे, त्याने पाणी ठेवलं. आणि मग काही भिक्षू त्याला म्हणतात की अशा अशा प्रकारचं तू कर्म केला का? तर ते म्हणतात की होय. मग कोणी सांगितलं? तर तो विनयधरणी सांगितलं. मग ते म्हणतात की सुरुवातीला याला मी विचारलं दोष आहे का, तर तो दोष नाही असं म्हणाला आणि पुन्हा माझी बदनामी करतोय. आणि पुन्हा मग त्याला ते येऊन बोलतात आणि ते बोलल्यानंतर मग असं बोलाबोली त्यांचा वाद होत असतो. मग एकमेकांच्या गुरुच्या प्रती सुद्धा ते बोलत असतात आणि त्या दोघांमध्ये फूट पडते. जे दोघांमध्ये वाद होतो, वैरत्व दोघांमध्ये निर्माण होते आणि ही गोष्ट भगवंताकडे जाते. भगवंत त्यांना समजून सांगतात की ठीक आहे, तुम्ही एकमेकांच्या प्रती मैत्री भाव करा, एकमेकांच्या प्रती तुम्ही वैरत्वाची भावना निर्माण करू नका. परंतु ते काही ऐकत नाहीत. म्हणजे एवढं वैरत्व त्यांचं होतं की भिक्षाटनाला ते सोबत जात असत, आता मात्र ते भिन्न भिन्न जातात, म्हणजे वेगवेगळे जातात. विनयधर अगोदर जातात, नंतर धम्मधर जातात, किंवा धम्मधर जातात नंतर विनयधर जातात. मग हळूहळू ही गोष्ट मात्र लोकांना सुद्धा समजते की यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. भगवंत पहिल्यांदा समजून सांगतात, दुसऱ्यांदा समजून सांगतात. भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही एकमेकांच्या प्रती वैरत्व केलं, क्रोध केला, तर मग तुमच्याकडून लोक काय शिकणार आहे, तुमच्याकडून लोक काय आदर्श घेणार आहे? कारण आपण आपल्या मनातील क्रोधभाव नष्ट केला पाहिजे, नाहीसा केला पाहिजे. तर तेव्हा भिक्षू ऐकतात आणि पुन्हा ते वाद करत असतात. एवढा वाद होतो तर भगवंत पारिलेक वनामध्ये निघून जात असतात. भगवंत असे म्हणतात की तुम्ही माझ्याकडून प्रवर्जित झालात, तुम्ही मला गुरु म्हणून स्वीकारता, तरी सुद्धा मी सांगत आहे तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाही. आणि भगवंत मग मौन धारण करतात आणि जंगलामध्ये निघून जात असतात. जेव्हा ही गोष्ट लोकांना कळते, म्हणजे लोकांना समजत असते किंवा भगवंतांनी यांना समजून सांगलं, तरी सुद्धा हे भिक्षू यांनी ऐकलं नाही. तर मग भिक्षू लोक सुद्धा त्यांना भिक्षाटन देणे सुद्धा म्हणजे भिक्षाटन देत नाहीत, त्यांना भोजन देत नाहीत. आणि कसं बसं ते 3 महिन्यापर्यंत वर्षावास त्या ठिकाणी ते पूर्ण करत असतात. आणि पूर्ण केल्यानंतर मग पुन्हा भगवंत पारिलेक वनामध्ये जसं आपण बघतो, हत्ती भगवंताची तिथे सेवा करत असतात. माकड भगवंताला एक शहद आणून देत असतो. म्हणजे 3 महिन्यापर्यंत एक हत्ती भगवंताची सेवा करत असतो. नंतर भगवंत श्रावस्तीमध्ये जातात आणि श्रावस्तीमध्ये गेल्यानंतर त्या भिक्षूंना समजतं की भगवंत आता श्रावस्तीमध्ये गेले. आनंद म्हणते भगवंताला घेण्यासाठी येत असतात. आणि तिथे गेल्यानंतर मग माता विशाखाला समजतं, अनाथपिंडकाला समजते की हे वाद करणारे भिक्षू, भांडण तंटा करणारे भिक्षू श्रावस्तीमध्ये आले आहे. राजा प्रसिद्धला सुद्धा समजतं की हे भिक्षू श्रावस्तीमध्ये आले आहे. तर राजा म्हणतो की भगवंताला, भगवान त्या भिक्षूंना मी येऊ देणार नाही. अनाथपिंडक सुद्धा म्हणतात की भगवान त्या भांडखोर भिक्षूंना मी विहारामध्ये येऊ देणार नाही. पुन्हा विशाखा सुद्धा म्हणते, विशाखा माता सुद्धा म्हणते की त्या भिक्षूंना येऊ देणार नाही. परंतु भगवंत मग त्यांना समजावून सांगत असतात. पुन्हा त्या भिक्षूंचं निवासस्थान वेगळं असतं, त्या दोन्ही भिक्षूंचं, 500 भिक्षूंचं. मग अन्य भिक्षू सुद्धा त्यांच्यासाठी व्यंग करतात, हेच भिक्षू ते आहेत
की ज्यांनी भगवंताचं ऐकलं नाही, ज्यांनी वाद केला आहे, असं म्हणता म्हणता मग त्या भिक्षूंना खूप वाईट वाटते. ते भगवंताकडे जातात, भगवंताला क्षमा मागतात आणि यानंतर आम्ही अशा प्रकारचं करणार नाही असं ते भगवंताला अभिवचन देत असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की मनुष्याचं जे वैरत्व भाव आहे, ऐक ना, जी क्रोधाची भावना आहे, वैरत्वाची भावना आहे, तर वैरत्व निर्माण करण्यासाठी, क्रोध निर्माण करण्यासाठी फार मोठं कारण काही मनुष्याला लागत नाही. अगदी छोटंसं जरी कारण असेल तर त्या छोट्याशा कारणावरून सुद्धा मनुष्य क्रोध करत असतो, वैर करत असतो आणि मग त्या क्रोधाला, त्या वैरत्वाला हळूहळू तो वाढवत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे जर आपण मनामध्ये क्रोधभाव निर्माण करत असेल तर ते क्रोध कधीही नष्ट होत नाही. मग क्रोधाला, रागाला जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर आपल्या मनामध्ये मैत्रीभाव आपण निर्माण केला पाहिजे. मैत्रीभाव जर आपण निर्माण करत असेल तरच आपण आपल्या मनातील या भावनेला नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. आणि त्यामुळे हा एक जीवन मार्ग आहे. भगवंत असे म्हणतात की वैराने वैर कधीही नष्ट होत नाही. मनातील वैरत्वाला प्रेम भावनेने, मैत्री भावनेने आपण नष्ट केला पाहिजे. हाच भगवंताचा सनातन धर्म आहे, हाच बौद्ध जीवन मार्ग आहे. अशा या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.